आदाब अर्ज़ है, आप देख रहे हैं एडीएन उर्दू न्यूज़ और आपके साथ मैं हूं डॉक्टर सैयद वहाबुल हक। खबरों के इस सिलसिले को शुरू करने से पहले आइए एक नज़र डालते हैं दिन भर की अहम खबरों पर। मासिया की जानिब से मुनक्किदा एक्सपो में आज दूसरे दिन शायकीन का उम्दा हुजूम। कॉन्ट्रैक्ट मुलाजमीन के मुख्तलिफ मतालिबात पर रुकन पार्लियामेंट सैयद इम्तियाज जलील की क़यादत में शदीद एहतजाज। और शहर की सर्दी में इजाफा, शहर का दर्जे हरारत दिल्ली से कम। अब खबरें तफसील से। एडवांटेजेस महाराष्ट्र एक्सपो 2023 के दूसरे दिन शायकीन का हुजूम नजर आया। एक्सपो के इंतज़ाम की काफ़ी सताइश की जा रही है। मराठवाड़ा की सनती तरक्की को दुनिया के सामने पेश करने में मासिया कामयाब होते नज़र आ रही है। ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्सपो 2023मध्ये सर्व एक्झिबिटर, व्हिजिटर्स यांचं स्वागत आहे। आपण वाळूस ते शेंद्रा DMICमध्ये जी बसेसची व्यवस्था केलेली आहे ती जोगेश्वरी, मोरे चौक ते ऑरिक सिटी एक्झिबिशन सेंटर इथपर्यंत स्मार्ट सिटीच्या बसेस ज्या आहेत त्या चालू केलेल्या आहेत। 1 तासाच्या फरकाने प्रत्येक बस येते। जातानासुद्धा तसंच टायमिंग आहे। 3:30 वाजता जी सेकंड शिफ्ट सुटते त्यावेळेला मात्र जादा बसेस लावण्यात आलेल्या आहे। सर्व एक्झिबिटर जे आहेत त्यांनी याची नोंद घ्यावी आणि येत्या 2 दिवसामध्ये ऑरिक सिटीला भेट द्यावी। एक्झिबिशन खूप सुंदर आणि खूप छान आहे। प्रत्येकाने ही संधी दवडली नाही पाहिजे। या संधीचं सोनं करा आणि सर्व उद्योजकांनी, एक्झिबिटरनी या एक्झिबिशनला भेट द्या। ॲडव्हान्टेज महाराष्ट्र मसियाने जो अरेंज केलेला एक्सपो आहे ही एक पर्वणीच आहे। कारण हे साधारणतः 2 ते 3 वर्षातनं आपल्याकडे इंडस्ट्रियल एक्झिबिशन जे भरलं जातं तर त्यामध्ये जवळपास 400 ते 500 मोठ्या इंडस्ट्रीज इथल्या लोकांना आपले जे काही प्रॉडक्ट्स आहेत किंवा आपली जी कॅपॅबिलिटी ती दाखवण्याची एक संधी प्राप्त आहे। त्याचप्रमाणे बाकीचे इंडस्ट्रीमध्ये जे काम करत किंवा इव्हन रेसिडेन्शियल कमर्शियल जे काही लोक आहेत त्यांना जे आपल्या मराठवाड्यामधले जे प्रॉडक्ट्स आहेत ते त्यांच्यासाठी कशी उपयोगी राहतील किंवा किती चांगल्या क्वालिटीचे आहेत हे त्यांना दिसू शकतं। मशियाचा हा जो उपक्रम आहे हा सर्व आमच्या इंडस्ट्रीजसाठी किंवा आम्ही जे काही छोटे मोठे जे उद्योग लोक आहेत त्यांच्यासाठी खूप चांगली एक संधी आहे। तर मशियाचे आम्ही मेंबर आहोत आणि मशियाचे आम्ही धन्यवाद देऊ शकतो या ठिकाणी की त्यांनी हे एवढं मोठं ऑर्गनायझेशन केलं। एक जगन्मान्य अशा पद्धतीचं एक विश्वामध्ये चांगल्या मोठ्या पद्धतीचे जे काही एक्झिबिशन्स होतात त्या पद्धतीचे त्यांनी इथे अरेंजमेंट केलेली आहे। खूप चांगला फुटबॉल आहे इथे। म्हणजे औरंगाबादचे जे काही आज आम्ही पाहतो, आज शुक्रवार आहे, सुट्टी असते इंडस्ट्रीला। आज आणि रविवारी मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपेक्टेड आहेत लोकांचे फुटबॉल्स। आज सकाळी 9:30 पासून लोकांनी इथे हजेरी लावली आणि आपल्या प्रोडक्टची माहिती घेत आहेत। तर आम्ही इथे जिब्रा पॉवर सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेडतर्फे मी चंद्रकांत जेवढे अमोल शहरवाले आमचा हा स्टॉल आहे। इथे 2 स्टॉल आम्ही इथे आमचे जनरेटर्स लावलेले आहेत। तरी सर्वांना माझी नम्र विनंती आहे की आमच्या स्टॉलबरोबरच बाकी सर्व स्टॉलला त्यांनी योग्य वेळ देऊन दिवसभरामध्ये सर्व माहिती घ्यावी। कारण ही संधी पुन्हा येत नाही। मशियाच्यामुळे आपल्याला ही एवढी मोठी संधी निर्माण झालेली आहे। 3 वर्षामध्ये ही एक संधी आपल्याला निर्माण झालेली आहे। मुंबईच्या तोडीस तोड एक्झिबिशन आहे। सर्वांनी याचा फायदा घ्यावा ही सर्वांना आमची नम्र विनंती आहे। काड्या वगैरे काढायचं आणि बनवायचं हे हात प्रदर्शनीला जायचं आणि पुष्कळ काही सामान असतं। असं हेच नाही, इथे जे लिहिलेले आहेत ते सर्व सामान पाट आहेत, बॅग आहेत, चप्पल आहे आणि छोटे बॅग आहेत आणि पुष्कळसं काही असं पीस आहेत। मला पुष्कळ मेहनत असते याच्यात। म्हणजे पहिले काळ्या काढायच्या, चिरायच्या आणि काळ्या काढायच्या, नंतर त्याला घसाई करायची, नंतर ते घसाई करून अजून त्यांना म्हणजे प्लेन आहे का, वाकडे आहे का, इकडे आहे का असं बघायचं। नंतर मग त्यांना जुळतो की नाही जुळत किंवा बनतो किंवा नाही बनत त्याचं म्हणजे साफ काड्या करून आणि त्याला घसाई वगैरे करून असं स्वच्छ करून सगळ्यांनी अत्यंत चांगलं वाटलं आणि असंच संपूर्ण औरंगाबाद ह्या टाईपच एकदम ॲडव्हान्समध्ये व्हावं अशी इच्छा आहे। ॲडव्हान्टेज महाराष्ट्र जे एक्झिबिशन आहे ते बघायला आलो मी आणि आम्ही पुढे आलो आणि हे बघितल्यानंतर एक इंटरनॅशनल स्टँडर्डचं एक्झिबिशनला कम्पेअर करण्यासारखं आहे। त्याच्यामध्ये काहीच आणि जे त्यांनी स्टॉलचे डिस्ट्रीब्युशन केले आहे, प्रॉडक्टचे डिस्ट्रीब्युशन, इलेक्ट्रॉनिक वेगळं, इंजिनिअरिंग वेगळं, इंटिरियर वेगळं, फर्निचर वेगळं आणि प्लॅनिंग फार चांगलं आहे। प्लॅनिंग अँड एक्झिक्युशन सगळं मस्त आहे
आणि फिरायला स्पेसेस जे सोडलेली जागा सोडलेली ॲज अन आर्किटेक्ट आय कॅन कॉमेंट की खूप चांगलं सोडलेलं आहे. इवन जे हे आहे तुमचे एक्झिट पॉईंट्स आहेत, खाण्याची व्यवस्था आहे ते फार चांगली आहे. इंटरनॅशनल स्टँडर्डला कम्पेअर करायला काही हरकत नाही. आणि मराठवाड्यात हा मला वाटतं फर्स्ट टाईम इतका उत्कृष्ट दर्जाचं एक्झिबिशन लागलेलं आहे आणि आय होप की हे कंटिन्यू प्रोसेस करेल. लॉकडाऊनच्या अगोदरच एक एक्सपो झाला होता, त्यानंतर आपल्याला 4 वर्ष गॅप पडला. आम्ही देवगिरी महाविद्यालयातील सगळे इंजिनिअरिंग विद्यार्थी आहेत, सिव्हिल आहेत, मेकॅनिकल आहेत, EIML आहेत आणि असे महा एक्सपोला व्हिजिट करणं ह्या विद्यार्थ्यांना त्यांच्या नवीन करिअरसाठी एक संजीवनी आहे. त्यांना नवीन उद्योग कसा असतात, उद्योजकतेची स्पॉन्सरशिप कशी असते, सेल्फ फायनान्स कसे असतात, या साऱ्या आयडिया त्यांना इथूनच मिळतात. मला वाटतं आपण थेरॉटिकल एज्युकेशन बरोबरच थिअरी एक्झाम बरोबरच प्रॅक्टिकल एक्झाम देणंही विद्यार्थ्यांना गरजेचं आहे. आणि मला वाटतं असे प्रोग्राम आमच्या विद्यार्थ्यांनी महाकुंभ मेळा जसा असतो तसा हा रोल प्ले करतात की ज्यावेळेस 2019ला किंवा बिफोर लॉकडाऊन जेव्हा आम्ही महा एक्सपोला व्हिजिट केली होती त्यावेळेस तेवढ्या सुविधा नव्हत्या, परंतु सुविधा महत्त्वाच्या नाही आहेत, परंतु एक्सपोजर तेवढं विद्यार्थ्यांना मिळालं नाही आहे. परंतु आज जर आम्ही पाहिलं आतमध्ये तुम्ही जर चक्कर मारलं तुम्हाला पाहायला मिळेल की व्यासपीठ वेगवेगळे आहेत, 3 व्यासपीठ आहेत आणि विषयानुसार ब्रँचवर त्यांची विभागणी पण केली आहे. A सेक्शन, B सेक्शन आणि C सेक्शन आणि प्रत्येक सेक्शनमध्ये त्यांनी ब्रँच निवडून दिलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या करिअर अपॉर्च्युनिटीज कुठे कुठे पाहायला आहेत याची त्यांना जाणीव पटकन होऊन जाईल. आणि सगळं तर पाहणं गरजेचं आहे, परंतु आपल्या ग्रुपबद्दल आपल्या ब्रँच संदर्भात कुठलाही मिस होऊ नये याची काळजी या नियोजकांनी घेतली आहे. त्याबद्दल मला त्यांचे मनपूर्वक आभार मानायचे. असे कधी बघितलं नव्हतं. एक्सप्लोरेशन आल्यानंतर आल्यानंतर बघितलं की नेमकं काय असतंय. आल्यानंतर पहिलं मशीन कशा वर्क करतात, आमच्या ब्रांच रिलेटेड काही मशीन बघितले ऑटोमेशनच्या आणि सिक्युरिटीबद्दल जसं की सिक्युअर कॅमेरा, डोअरच्या सिक्युरिटी असे बघितलं आम्ही ना. आज एक्सपो दाखवला आम्हाला आणि त्यामध्ये फक्त हेच नाही कळलं की मशीन कसे चालतात, तर हे पण कळलं की एंटरप्रेनरशिप कशी असते, म्हणजे बिझनेस यांनी कसं स्थापन केला. मी त्यांना विचारलं की तुम्ही याच्यामधून मार्जिन कसं काढता, तुम्हाला याच्यातून काय प्रॉफिट भेटतो, म्हणजे याचा अर्थ आपल्याला बी कळेल की आपण काय करू शकतो, प्रॉब्लेम काय आहे, त्याचं सोल्युशन कसं काढता येईल. तर हे एक ऑब्झर्वेशन स्किल माझं डेव्हलप झालं आहे आणि मस्त होतं. प्रॉफिट कसं करायचा, लॉस कसं बघायचा आणि तिथं ओव्हरऑल आपल्याला कसं अपना बिजनेस कैसा चालवायचा हे कळा. औरंगाबाद शहर का दर्जा हरारत दिल्ली के मुकाबले कम हो गया है. ज़िले में दर्जा हरारत की सतह कम हुई, इसी के साथ आलूदगी के तनासुब में भी इजाफा होता नज़र आ रहा है. औरंगाबाद ज़िले का दर्जा हरारत 2-3 यौम से कम होता जा रहा है. आज सर्दी में अचानक इजाफा हो गया. आसमान पर कोहरा भी छाया रहा. दिन में मामूली सूरज की शुआएं नज़र आई. शहर की ज़िंदगी सुबह के वक्त मफलूज होकर रह गई. सर्दी की वजह से कई अफराद को सरदर्द, खांसी जैसी शिकायतें हो रही है, जबकि सर्दी से मासूम बच्चों की हिफाजत करने का मशवरा डॉक्टर्स दे रहे हैं. सर्दी के साथ साथ शहर में आलूदगी में भी इजाफा नज़र आ रहा है. शहर के खराब मौसम और कोहरे की वजह से मुसाफिरों को बहुत सी दिक्कतों का मुकाबला करना पड़ रहा है. आज दिल्ली और मुंबई से आए तैयारों को सुबह आसमानों में चक्कर लगाने के बाद मुंबई वापस जाना पड़ा. इस तरह चिकल थाना तहरानगाह पर मुसाफिर इंतज़ार ही करते रहे. औरंगाबाद शहर के ख़राब मौसम और कोहरे की वजह से औरंगाबाद तहरानगाह पर पहुंचने वाले 2 तैयारे जो मुंबई और दिल्ली से आज सुबह आए थे, चक्कर लगाने के बाद मुंबई वापस चले गए. तैयारों को औरंगाबाद के तहरानगाह पर उतरने के लिए मौसम साजगार नहीं था. कोहरा इस कदर था कि रनवे नज़र नहीं आ रहा था, जिसके नतीजे में दोनों तैयारों के मुसाफिर जो औरंगाबाद आने वाले थे मुंबई वापस चले गए. इसी तरह औरंगाबाद से मुंबई और दिल्ली जाने वाले मुसाफिर तैयारों का इंतज़ार करते रहे. कानून साज असम्बली हज़ब मुखालिफ पार्टी रहनुमा अजीत पवार और जितेंद्र औहार ने दिए गए काबिल एतराज़ बयान पर भारतीय जनता पार्टी के अक़लियती सेल की जानिब से प्रेस कॉन्फ्रेंस में ब्रह्मी का इजहार किया गया. राष्ट्राचा विकास आणि महाराष्ट्राचा विकास ची धुरा न धरता जी या राज्यावर देवेंद्र फडणवीस आणि शिंदे सरकार अतिशय उत्कृष्टपणे काम करत असताना या महाराष्ट्राच्या जनतेला कुठल्या तरी उलट्या दिशेने नेणे, संभ्रमित करणे, त्यांचा संभ्रम निर्माण करणे, त्यांची दिशाभूल करणे या दृष्टिकोनातून चांगल्या या देशाच्या सुफी संतावर
वेगवेगळ्या संतांवर वेगळ्या प्रकारे टिप्पणी करणे ही भूमिका घेऊन एखाद्या कोणत्या तरी धार्मिक समाजाला दुखवण्याचं काम हे या राज्यामध्ये कुठली तरी द्वेष वेगवेगळ्या समाजामध्ये धर्मामध्ये निर्माण व्हावा या दृष्टिकोनातून केलं। आणि त्यामुळे अशा जिहादी वृत्तीच्या ज्याचं डोकं ठिकाण्यावर नाही आहे अशा जिहादी वृत्तीच्या वामपंथी विचाराच्या या जितेंद्र आव्हाडावर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांनी मुस्लिम समाजाची जाहीर माफी मागितली पाहिजे। कारण या देशामध्ये राज्यामध्ये मुस्लिम असो किंवा हिंदू असो सर्व एक चांगल्या गुण्यागोविंदानं या राज्याच्या कारभारावर आपली भावना व्यक्त करत आहे आणि या राज्याच्या कारभारावर आनंदाने आपला सर्वांचं राज्य हे चालतंय आणि त्याला हे राज्य कुठल्या तरी दिशेने जावं, इथं जाती दंगली भडकाव्या, इथल्या लोकांच्या भावना दुखाव्या आणि हे राज्य मोडकळीस यावं ही भूमिका घेऊन खऱ्या अर्थानं संस्कृतीवर घाला घालणे, देशाचे तुकडे होतील अशा भावनेने विचार मांडणे किंवा संतांवर बोलणे, संतांची एखाद्या क्रूर राजाबरोबर बरोबरी करणे आणि ठराविक धार्मिक लोकांच्या भावना दुखवणे हे जे चाललंय हे षडयंत्र आहे। या राज्यामध्ये हे राज्य विस्कळीत व्हावं आणि राज्य विस्कळीत करण्याच्या दृष्टिकोनातून इतक्या खालती पातळीवर जाणारा हे जितेंद्र आव्हाड याला जनता खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळात उत्तर देणार आहे आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टी सुद्धा याला माफ करणार नाही। हा जो जिहादी विचार आहे याचा जिहादी विचार भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता रस्त्यावरून संपवल्याशिवाय राहणार नाही। येणारा काळ याला उत्तर देणार आहे। जितेंद्र आव्हाडला राज्यातले नागरिक काही डोळे बंद करून बसले नाही किंवा कान बंद करून बसले नाही। ज्या ज्या पद्धतीने हा विचार व्यक्त करतो त्या जहेरी विचार याला खऱ्या अर्थानं याला संपवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीची मागणी आहे यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा याच्यावर कडक कारवाई सरकारने करावी। पुलिस भर्ती के लिए 12,000 उम्मीदवारों ने दरख्वास्तें दाखिल की है। 2 रोज़ से सिपाही ओहदों के लिए भर्ती का अमल जारी है। हर रोज़ 1,000 उम्मीदवारों को तलब किया जा रहा है। शहर में पुलिस भर्ती का अमल जारी है जिसके लिए 12,000 उम्मीदवारों ने दरख्वास्तें दी थी। 2 यौम से सिपाही की भर्ती का अमल जारी है। हर दिन 1,000 उम्मीदवारों को तलब किया जा रहा है। इसमें पहले दिन 396, ताहम दूसरे दिन 349, इस तरह 2 दिनों में 745 उम्मीदवार पुलिस भर्ती के लिए गैर हाजिर रहे हैं। भर्ती के वक्त 34 से 40% उम्मीदवार गैर हाजिर रहने का तनासुब देखने को मिला है। आज भर्ती के लिए मज़ीद 1,000 उम्मीदवारों को तलब किया गया है। नाजरीन, अब वक्फ़ा चला है कि मुख्तसर वक्फ़े का, खबरें अभी और भी हैं, देखते रहिए ADN उर्दू न्यूज़। नाजरीन, वक्फे के बाद आप सभी का दोबारा खैर मकदम है। देही सतह पर सहाफ़ती खिदमात अंजाम देते वक्त कुर्बानियाँ देना होती है। इन ख्यालात का इजहार ग्रेजुएट हल्क़े इंतखाब के रुकन असम्बली सतीश चौहान ने किया है। वो दरपंदिन के ज़िमन में मुनक्कद प्रोग्राम से मुखातिब थे। विश्वासार्हता पत्रकारितेचा मुख्य ही प्रिंटची ताकद आहे। मी बोलत होते की जिथे पोकळी निर्माण होते तिथे पाणी घुसतं। पत्रकार भ्रष्ट झाले, माध्यमं विकली गेली ह्याच्याबद्दल आपण बोलतो, पण ह्या बातमीमागची बातमी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे। तालुका पातळीवरच्या ग्रामीण पत्रकाराचं जगणं इतकं मुश्किल आहे की बातमी लिहिली तर जाहिरात मिळणार नाही आणि जाहिरात दिली तर बातमी मिळणार नाही। आज पेपर विकणारे चिवडा विकायला लागले आणि चिवडा विकणारे पेपर विकतायत। ह्या सगळ्या पत्रकारितेच्या बदललेल्या अर्थकारणामध्ये ग्रामीण पत्रकार जो स्ट्रिंजरशिपनी ग्रामीण वार्ताहर म्हणून स्वतःचं कारकीर्द सुरू करतो, जोपर्यंत लग्न झालेलं नसतं तोपर्यंत खूप उड्या मारतो। लग्न झाल्यावर, संसार झाल्यावर, मुलं बाळ झाल्यावर जेव्हा त्याचे प्रश्न निर्माण होतात पोटा पाण्याचे खरे,
तेव्हा त्याची हवा जमिनीवरती तो उतरतो आणि तिथे कोणाकडे उत्तर आहे, त्यांनी पुढे काय करावं? ना कुठल्या मोठ्या माध्यम संस्थांकडे उत्तर आहे, ना राज्यकर्त्यांकडे उत्तर आहे. अनेक जण विचारतात की तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये होते, मग तुम्ही प्रिंटमध्ये आहे, कशाची काय ताकद आहे, कशाचं काय कमतरता आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या बातमीमुळे सभागृह बंद पडू शकतं, मात्र तो प्रश्न सोडवण्याची ताकद ही प्रिंट मीडियाच्याच रिपोर्टरच्या हातात आहे. रुकन पार्लियामेंट सैयद इम्तियाज़ जलील की रहनुमाई में कारपोरेटर ज़मीर कादरी की कोशिश से बुरहानी कॉलोनी के सड़क के 25 लाख रुपयों के तामीरी काम और 15 लाख रुपयों से सरहदी दीवार के काम का इफ्तिताह आज रुकन पार्लियामेंट सैयद इम्तियाज़ जलील के हाथों अमल में आया. रुकन पार्लियामेंट सैयद इम्तियाज़ जलील की रहनुमाई और वार्ड नंबर 19 आरिफ कॉलोनी के साबिक कारपोरेटर नीज साबिक अपोजिशन लीडर ज़मीर कादरी की कोशिशों से बुरहानी कॉलोनी में 25 लाख की कंक्रीट सड़क और 15 लाख रुपयों के अखराजात की सरहदी दीवार के तामीरी काम का इफ्तिताह रुकन पार्लियामेंट सैयद इम्तियाज़ जलील के हाथों अमल में आया. इस मौके पर शारिक नक्शबंदी नासिर सिद्दीकी के अलावा आरिफ कॉलोनी और बुरहानी कॉलोनी के मुअज़्ज़िज़ शख्सियतें मौजूद थी. टाउन हॉल इलाके में जो बुरहानी कॉलोनी है उसकी वाकई में बहुत खस्ता हालत थी. यहाँ पर बिल्कुल सड़कें मौजूद ही नहीं थी, लेकिन हमारे पार्टी के कॉरपोरेटर्स ज़मीर कादरी साहब, नासिर सिद्दीकी साहब, ये लोगों ने मेहनत की है. यहाँ पे इससे पहले हमने 10 लाख रुपए का काम कर चुके थे. आज अल्हम्दुलिल्लाह तकरीबन 40 लाख रुपए के काम की शुरुआत हो रही है, जिसके अंदर यहाँ पे तकरीबन जो बुरहानी कॉलोनी का जो रास्ते हैं वो इंशाल्लाह इससे पूरी तरह से मुकम्मल हो जाएंगे. और मुझे ये दरख्वास्त की गई है कि यहाँ का इनका जो ओपन स्पेस है, जो गार्डन है, वो भी मैंने डेवलप करना. तो मैं आज इन लोगों को ये भी वादा करके जाता हूँ कि इंशाल्लाह वो गार्डन भी हम बहुत जल्द है तो डेवलप करेंगे. कॉन्ट्रैक्ट मुलाजमीन को इंसाफ दिलाने के लिए रुकन पार्लियामेंट सैयद इम्तियाज़ जलील की क़ियादत में आज डिव्हिजनल कमिशनर ऑफिस के रूबरू शदीद एहतजाज किया गया. अनेक वर्षापासून जेव्हा हे कॉन्ट्रॅक्ट पद्धती सुरू झालेली आहे, सर्व शासकीय निमशासकीय जे डिपार्टमेंट्स आहे त्याच्यामध्ये आता कोणीही रेग्युलर पोस्ट देत नाही, सगळं कॉन्ट्रॅक्टवर भरण्यात येत आहे. नियमाप्रमाणे सरकारचे GRs आहे, रूल आहे, लॉ आहे की या कामगारांना किमान वेतन प्रमाणे मिनिमम वेजेस ॲक्ट प्रमाणे त्यांना पगार देण्यात यावे. PF भरणं ते बंधनकारक आहे, ते कॉन्ट्रॅक्टर असू द्या किंवा मूळ मालक जे असतं त्यांच्यावर बंधनकारक आहे. ESICचा पैसा जमा करणे हे बंधनकारक आहे, रूल आहे, लॉ आहे. त्यांचा प्रोफेशनल टॅक्स भरणं हे बंधनकारक आहे. आता आपल्याला उदाहरण देतो, महानगरपालिकेमध्ये किंवा MSCDCLमध्ये किंवा जे कलेक्टर साहेब बसतात त्यांच्या खाली जे सेतू ऑर्गनायझेशन आहे किंवा घाटी हॉस्पिटल आहे, PWD आहे, इथे सगळ्यांचं आम्ही विश्लेषण केलं की किती पैसे त्यांना मिळतं. मी स्वतः मीटिंग्स घेतले PF कमिशनरसोबत, लेबर कमिशनर. PFच भरत नाही, मग त्यांचं बिल का अदा करण्यात येतं? मला प्रामाणिकपणे हे सांगायचे आहे की हे खूप मोठं नेक्सस झालेलं आहे. ठेकेदार कोण म्हणजे एका मोठा पुढाऱ्याचा कोणी नातेवाईक असेल किंवा कोणत्या एका मोठ्या अधिकाऱ्याचा नातेवाईक असेल. एक बिचारा गरीब कामगार जेव्हा आपली तक्रार घेऊन ते कॉन्ट्रॅक्टरकडे जातो तर उत्तर काय मिळतं की तुला खूप माज आली, उद्यापासून तुला आम्ही काढून टाकत आहे. ते अधिकारीकडे जातो तर ते म्हणतो की आमचं काही देणं घेणं नाही, तू आमचा कर्मचारी नाही आहे, तू ठेकेदारकडे जा. म्हणजे यांना ऐकण्यासाठी कोणीही नाही आहे. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये यांच्या बाबतीत कोण बोलणार? मग मी एक खासदार या नात्याने माझी जबाबदारी समजून मी हे मुद्दा उचलला. 2 महिने त्याच्यावर सविस्तर मी स्टडी केली आणि आज जेव्हा मी डिव्हिजनल कमिशनरला कडे जाऊ निवेदन घेऊन तर सगळे डॉक्युमेंट्स सहित जाऊ की हे असा प्रकार चाललेला आहे, आपण का गप्प बसलेले आहे. आणि एकदा लोक रस्त्यावर आले तर बघा मोठी सरकार जे आहे ना त्यांना उलटापलटा करण्याची ताकद या जनतेमध्ये असते. आणि ते बिचारे कष्ट करणारे लोक आहे, ते गरीब लोक आहे, त्यांचीही एक सहनशीलता एक लिमिट आहे. ते ज्या दिवशी त्यांची सहनशीलता संपेल तर त्या दिवशी सरकार, पोलीस आणि हे मग काय. आज पहिल्या दिवशी आज मी आंदोलन पुकारलं, मलाही माहीत नाही होतं की आज 22 संघटनांनी, सर्व सरकारी ऑफिसेसचे 22 संघटनांनी
मला निवेदन दिलेले आहे, त्यांचे सगळे प्रतिनिधी इथे आलेले आहे। आज वर्किंग डे आहे, वर्किंग डेमध्ये इतके सारे लोक येणं हे या गोष्टीची गवाही देतं की लोक त्रस्त झालेले आहेत, त्यांची सहनशीलता संपत आहे, त्यांच्यासाठी कोणीतरी भांडायला पाहिजे। आणि मी त्यांचा जवाबदारी घेतलेली आहे कि मी तुमच्या सोबत कांधे से कांधा लगाकर खड़े रहूंगा और लड़ूंगा भी। खबरों के सिलसिले को खत्म करने से पहले आइए डालते हैं फिर से एक नज़र दिन भर की अहम खबरों पर। मासिया की जानिब से मुनक्किदा एक्सपो में आज दूसरे दिन शायकीन का उम्दा हुजूम। कॉन्ट्रैक्ट मुलाजमीन के मुख्तलिफ मतालिबात पर रुकन पार्लियामेंट सैयद इम्तियाज जलील की क़यादत में शदीद एहतजाज। और शहर की सर्दी में इजाफा, शहर का दर्जे हरारत दिल्ली से कम। नाजरीन, ये थी आज की खबरें। कल फिर मुलाकात होगी नई खबरों के साथ। तब तक अपना ख्याल रखिए और देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।